आज मकर संक्रांत. आज सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतोय. तिळगुळ वाटून एकमेकांशी गोड बोलण्याचा हा सण. पण या सणासंबंधी एक समज आपल्याकडे प्रचलित आहे, तो म्हणजे संक्रांत आली म्हणजे संकट आलं. संक्रांतीच्या दिवशी एखादं शुभ कार्य करायचंही लोक टाळतात. असं म्हणतात की एका देवीने संकरासूर नावाच्या एका राक्षसाचा अंत केला होता. दरवर्षी तिचं वाहन, शस्त्र, वस्त्र, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. दरवर्षी ती नवीन वाहनावर बसून एका दिशेकडून येते आणि दुसऱ्या दिशेला जाते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते तिकडे संकट कोसळतं. त्यामुळेच संक्रांत येणं म्हणजे संकट येणं असा वाक्प्रचार रूढ झालाय. पण पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी मात्र संक्रांत अशुभ असल्याचं पूर्णपणे फेटाळून लावलंय. ते म्हणतात की जर देवीने पहिल्या दिवशी संकरासूर, दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारलं तर राक्षसाला मारण्यात वाईट काय? हा तर सत्याचा विजय आहे. तसंच देशात अनेक राज्यात पीक कापणीला येतात तेव्हा संक्रांत साजरी होते. म्हणजे संक्रांत हे समृद्धीचं प्रतीक आहे, संकटांचं नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.